आंदोलकांची समजूत काढत होता, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून सुरू होता। मात्र आंदोलक हे त्यांच्या मागणीवर ठाम होते आणि त्यानंतर आंदोलकांनी दगडफेक देखील केली। या दगडफेकीमध्ये काही पोलीस देखील जखमी झालेले आहेत आणि काही आंदोलक देखील जखमी झालेले आहेत आणि त्यानंतर पोलिसांनी या आंदोलकांना पांगवण्यासाठी, त्यांना बाहेर काढण्यासाठी लाठीचार्ज केलेला आहे आणि त्यानंतर आता रेल्वे ट्रॅक पोलिसांकडून खाली करण्यात आलेला आहे आणि लवकरात लवकर लोकल सेवा सुरू करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाचा आणि रेल्वे प्रशासनाचा असणार आहे। सध्याची ही दोन दृश्य आपण पाहतोय, आंदोलकांकडून कशा प्रकारे दगडफेक करण्यात आली, त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आणि हे रस्ते किंवा रेल्वे ट्रॅक खाली करण्याचा प्रयत्न केला आणि ठिकठिकाणी आता पोलिसांचा बंदोबस्त बदलापुरात वाढवण्यात आलेला आहे, कारण आंदोलकांनी रस्त्यावर काही गाड्यांची तोडफोड देखील केलेली आहे आणि त्यामुळेच बदलापूर रेल्वे स्थानकावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तिथे तैनात करण्यात आलेला आहे। थेट जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी उदय जाधव पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, सध्या तरी पोलिसांनी या आंदोलकांना पांगवलेलं पाहायला मिळतंय, मात्र आता आंदोलकांची पुढची भूमिका काय आहे, तिथे काय सध्या स्थिती आहे? आंदोलक खरं तर काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे। आपण आता बदलापूर रेल्वे स्थानकाच्या बाहेर आहोत। आपण इथे पाहू शकतो जिथे लोहमार्ग पोलीस ठाणे आहे त्या ठिकाणचा परिसर जो आहे तो आपण इथे पाहू शकतो। लोहमार्ग पोलीस जे आहेत ते देखील इथे आलेले आहेत, त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस आहेत ते देखील इथे मोठ्या संख्येने आहेत। मात्र जर रेल्वे स्थानक आणि रेल्वेचं जर आपण एफओव्ही पाहिलं, ब्रिज पाहिलं, तर सर्वत्र आता जे नागरिकांना इथून बाहेर काढण्यात आलेला आहे, पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे। स्थानिक रहिवाशांचा जो उद्रेक जो आहे तो मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण रेल्वे स्थानक जे आहे ते रिकामं करण्यात आलेलं आहे। मात्र पोलीस जे आहेत ते फक्त आपल्याला या स्थानकावरती इथे दिसत आहेत। रेल्वे वाहतूक जी आहे ती अद्यापही सुरळीत झालेली नाही आहे आणि त्यामुळे एक कठीण प्रसंग जो आहे तो बदलापूरमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळतो आहे। संपूर्ण बदलापूर स्थानक आपण इथे पाहू शकतो, चारी बाजूला पूर्णपणे शुकशुकाट दिसतोय, फक्त पोलीसच या बदलापूर रेल्वे स्थानकावरती पाहायला मिळतात। संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळच्या वेळेला इथे मोठ्या संख्येने प्रवासी जे आहेत ते भरलेले आपल्याला इथे प्लॅटफॉर्मवरती पाहायला मिळतात। मात्र आज सकाळपासूनच जो काय स्थानिक नागरिकांचा उद्रेक झालेला आहे त्यामुळे एक कठीण प्रसंग जो आहे तो इथे निर्माण झालेला आहे। इथे आता काही वेळापूर्वीच मंत्री गिरीश महाजन हे इथे पाहणीसाठी आलेले आहेत आणि त्याचबरोबर थोड्याच वेळात दीपक केसरकर जे आहेत शिक्षण मंत्री ते देखील इथे पोहोचणार आहेत। जसं की आपण इथे पाहतोय की रेल्वेचे काही कर्मचारी जे आहेत ते इथे जिथे दगडफेक झालेली आहे त्या ठिकाणी थोडं डागडुजीचं काम जे आहे त्यांनी सुरू केलेलं आहे। जे बाकड्यात बसण्याचे जे उचकटून बाहेर फेकण्यात आले होते त्यांना सरळ करण्याचं काम इथे सुरू आहे। मोठ्या प्रमाणात कचरा जो आहे तो इथे जमा झालेला आहे। पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे आणि चारी बाजूला आपण पाहिलं तर शुकशुकाट आहे। मोठ्या प्रमाणात दगडफेक जी आहे ती देखील इथे करण्यात आलेली आहे, त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती जी आहे ती इथे निर्माण झालेली आहे। सर्वात प्रथम रेल्वे सेवा जी आहे ती सुरळीत करणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे आणि ती सुरळीत करण्यासाठीच आता प्रशासन जे आहे ते स्थानिक नागरिकांशी देखील चर्चा करताना पाहायला मिळते आहे। मात्र नागरिकांच्या भावना अतिशय संतप्त आहेत। जी घटना घडलेली आहे ती अतिशय दुर्दैवी आणि संवेदनशील अशी आहे, त्यामुळे साहजिकच नागरिकांचा उद्रेक जो आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे। पुढच्या काही वेळातच इथे स्थानिक नागरिक जे आहेत त्यांच्याशी इथे चर्चा करून त्यांची समजूत काढून लोकल सेवा जी आहे ती पूर्ववत सुरू करण्याला प्राधान्य जे आहे ते इथे दिलं जाणार आहे। आता पुढच्या काही वेळात इथे जी परिस्थिती बिघडलेली आहे ती पुन्हा एकदा सुरळीत करण्याची जबाबदारी जी आहे ती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर असणार आहे, स्थानिक प्रशासनावरती असणार आहे, त्यापैकी जे मंत्री आले त्यांच्यावरती देखील असणार आहे। पुढच्या काही वेळात आता काय घडतं हे आता पाहावं लागेल। उदय, पोलिसांकडून जमावाला पांगवण्यात तर यश आलेलं आहे, रेल्वे ट्रॅक सध्या खाली करण्यात आलेला आहे, त्यामुळे आता बरेच जण आहेत जे बदलापूरला आपल्या घरी जाण्याच्या दिशेने निघालेले आहेत मुंबईवरून, मात्र त्यांना काही कल्पना नाहीये नेमकं काय घडतंय काय नाही घडतंय, त्यामुळे रेल्वे सेवा साधारण कधीपर्यंत सुरू होईल याबाबत काही रेल्वे प्रशासनाकडून किंवा पोलीस प्रशासनाकडून माहिती देण्यात आलेली आहे का? रेल्वे सेवा जी आहे ती अद्याप सुरळीत झाली नाहीये, मात्र लवकरात लवकर ती पूर्ववत करू असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। मात्र सुरक्षा जी आहे ती देखील तितकीच महत्त्वाची आहे, त्यामुळे स्थानिक पोलीस जे आहेत ते पूर्णपणे हा ट्रॅक जो आहे तो कधी दिल्लीला आहेत, पण ते पण लक्ष ठेवून या परिस्थितीवर आहेत आणि म्हणून मला वाटतं की आता जवळपास परिस्थिती निवडलेली आहे। कुणीही कायदा हातात घेऊ नये आणि राजकीय रंग याला देऊ नये। माझी लाडकी बहिणीचे बोर्ड माझी लाडकी बहिणीचे बोर्ड घेऊन सकाळपासून माझी लाडकी बहिणीचे बोर्ड घेऊन काही मंडळी तेवढीच मंडळी ती सकाळपासून तीच आहे, जशी की रोजंदारीने लावलीत का आम्हाला हे बरोबर आवडलं नाही। ते बोर्ड घेऊन रात्रीच छापले गेलेत, प्रिंटिंग प्रेसवरून निरोप आला की तुमचे असे बोर्ड छापले जात आहेत, तर हे योग्य आहे का? मला वाटतं घटना एवढी तीव्र आहे
इतकी गंभीर आहे आणि त्याचा आपण राजकीय फायदा उगाच घेण्याचा प्रयत्न कोणी करू नये, मला असं वाटतंय.